Good evening, team. So today we are going to start our next session, bill of material. Okay, so this is a second SAP PP master data bill of material. So in bill of material, आपल्याला पाहायचं आहे what is mean by bill of material. Okay, then bomb categories, bomb usage आणि bombचं status काय असतं. Then how we can create the bill of material. त्यामध्ये जे डिटेल्स आहेत बॉम्ब हेडर डेटा, आयटम डेटा, त्यानंतर आयटम डेटामध्ये आयटम कॅटेगरीज. ओके, त्यानंतर बॉम्बचे जे काही टाईप्स असतील, सिंगल लेवल बॉम्ब, मल्टी लेवल बॉम्ब, अल्टरनेटिव्ह बॉम्ब, त्यालाच आपण मल्टिपल बॉम्ब म्हणतो. ओके, त्यानंतर रिकर्सिव्ह बॉम्ब आणि लास्टला लो लेवल कोड. त्याचबरोबर आपल्याला काही ॲडिशनल गोष्टी पण पाहिजे, जसं की प्री रिक्विजिट फॉर बॉम्ब. बॉम्ब जर समजा आपल्याला क्रिएट करायचं असेल तर सिस्टममध्ये काय असणं गरजेचं आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे आपल्याला फोकस करायचं आहे बेसिकली. तर आता आपल्याला माहित आहे बिल ऑफ मटेरियल म्हणजे काय थोडक्यात. ओके, सो बिल ऑफ मटेरियलचं जर तुम्ही स्टँडर्ड डेफिनेशन पाहाल तर फॉर्मली इट इज अ कम्प्लीट फॉर्मली स्ट्रक्चर्ड लिस्ट ऑफ कॉम्पोनंट दॅट मेकअप अ प्रोडक्ट ऑर असेंब्ली. आता जे लिस्ट आपण म्हणतो स्ट्रक्चर्ड लिस्ट, तर त्या लिस्टमध्ये काय असतं जनरली, तर असतं तुमचं मटेरियलचा नंबर, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याचं क्वांटिटी आणि त्याचं युनिट ऑफ मेजर. तर ह्या चार गोष्टी आपल्याला त्या लिस्टमध्ये पाहायला मिळतात. लक्षात त्याला आपण काय म्हणतो, बिल ऑफ मटेरियल म्हणतो. ओके, आता इथे एक एक्झाम्पल पाहतोय आपण बायसिकलचं. आता ऑलरेडी आपण बायसिकलचंच एक्झाम्पल घेऊन आपण पुढे जातोय, बरोबर. तर आता तुम्ही इथे पाहता की बायसिकल इथं सॅडल, सीट पोस्ट, त्यानंतर टॉप ट्यूब, हँडल आहे, फ्रंट ब्रेक, रिअर ब्रेक, किंवा तुम्ही इथं रिम पाहताय, स्पोक पाहताय, पेडल पाहताय, चेन रिंग पाहताय, क्रँक आर्म पाहताय, चेन पाहताय, सीट ट्यूब पाहताय. ओके, म्हणजे बरेचसे कॉम्पोनंट्स आहेत. आता बिल ऑफ मटेरियल जर बायसिकलचं म्हणलं तर ही जी काही टोटल जी लिस्ट आहे, त्या कॉम्पोनंटची टोटल लिस्ट आणि त्याची क्वांटिटी किती लागणार आहे आणि त्याचं युनिट ऑफ मेजर. ओके, आणि त्याचबरोबर त्याचं डिस्क्रिप्शन मटेरियलचं. तर त्या लिस्टला आपण काय म्हणतो, बिल ऑफ मटेरियल. आता इथे पहा, आपलं काय आहे की बायसिकल हे काय झालं, आपलं इथं हेडर मटेरियल झालं. लक्षात घ्या, काय झालं, हेडर मटेरियल. आणि हे जे काही त्याचे कॉम्पोनंट्स आहेत त्याला आपण काय म्हणणार, आयटम मटेरियल. ओके, आणखीन एक एक्झाम्पल आहे लॅपटॉपचं. ओके, तर इथं हा तुम्ही लॅपटॉप पाहताय डिसअसेंबल केलेला. तर आपला असेंबल प्रोडक्ट काय आहे, तर लॅपटॉप आहे. समजा त्याचं काही स्पेसिफिकेशन आहे, एचपीचा लॅपटॉप आहे किंवा लिनोवाचा आहे फॉर एक्झाम्पल, किंवा सॅमसंगचा आहे, जे काय असतील ते. तर त्या लॅपटॉपचं समजा 14 इंची त्याचं स्क्रीन आहे, 8 GB रॅम आहे, त्यानंतर 512 SSD आहे फॉर एक्झाम्पल, बरोबर. त्याची बॅटरी वगैरे स्पेसिफिकेशन आहे. तर ते जे तो जो आपला फिनिश मटेरियल आहे त्याच्यासाठी जे काही लागणारे कॉम्पोनंट्स असतील, जसं की तुम्ही आता स्क्रीन पाहताय, ओके, त्यानंतर डिस्प्ले पाहताय, मदरबोर्ड पाहताय, सीपीयू फॅन पाहताय, कीबोर्ड पाहताय, टचपॅड पाहताय, बरोबर. त्यानंतर तुम्ही हे SSD वगैरे हे गोष्टी पाहताय, त्याच्या रिलेटेड बॅटरी पाहताय वगैरे. तर लॅपटॉप जर फिनिश मटेरियल कन्सिडर केला आणि त्याचे जे काही कॉम्पोनंट्स असतील, ओके, टोटल कॉम्पोनंट आणि त्याची जी काही त्या कॉम्पोनंटची लिस्ट आणि टोटल त्याचं क्वांटिटी आणि त्याचं युनिट ऑफ मेजर, तर त्याला आपण इथं काय म्हणणार, बिल ऑफ मटेरियल म्हणणार. लक्षात घ्या. ठीक आहे, तर आता वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी यूज केल्या जातात हर एक इंडस्ट्रीमध्ये. लक्षात घ्या, आता कोणी प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये टर्मिनॉलॉजी वेगळे आहेत. हेडर मटेरियलला कोणी जॉब म्हणतं, कोणी पार्ट म्हणतं, कोणी कॉम्पोनंट म्हणतं. तसंच कोणी आयटम मटेरियलला सुद्धा पार्ट म्हणतात, आयटम म्हणतात, कॉम्पोनंट म्हणतात. लक्षात घ्या, म्हणजे वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये यूज केल्या जातात. तर आता आपल्या सिस्टममध्ये, एसएपी सिस्टममध्ये काय म्हणतो आपण, तर जो आपला हेडर मटेरियल आहे, म्हणजे ज्या मटेरियलचं आपल्याला बिल ऑफ मटेरियल क्रिएट करायचं आहे, किंवा जे मटेरियल ॲज अ सेमी फिनिश मटेरियल किंवा फिनिश मटेरियल असणार आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, इथं हेडर डेटा म्हणणार. हेडर डेटा. आणि त्याचे जे काही लागणारे कॉम्पोनंट्स असतील तर त्याला आपण आयटम डेटा म्हणतो. लक्षात घ्या, काय म्हणतो, आयटम डेटा. ओके, तर ह्या टर्मिनॉलॉजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या यूज केल्या जातात. लक्षात घ्या, पण आपल्याला सिस्टम एसएपीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला हेडर आणि आयटम असं आपण म्हणतो. म्हणजे आयटम डेटा म्हणलं तर तिथं कन्फ्युज व्हायचं नाही, की आयटम म्हणजे त्याचं कॉम्पोनंट रिलेटेड डिटेल्स विचारतोय. हेडर म्हणजे तो फिनिश मटेरियल असेल किंवा जो एफजीचा ज्याचा आपण बॉम्ब क्रिएट केलेला आहे त्याला आपण काय म्हणणार, तर हेडर डेटा म्हणणार. लक्षात घ्या. आता बॉम्बचं जे इंटिग्रेशन आहे, मेनली बॉम्ब कुठं यूज होतो मेनली. आता बॉम्बचं ऍप्लिकेशन एरिया जर बघितला तर तो काय म्हणतात त्याला, व्हेरियस ऍप्लिकेशन एरियामध्ये आपण तो बॉम्ब यूज करतो. लक्षात घ्या, जसं सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये. आता सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये का, तर तिथं आपला सेल्स ऑर्डर बॉम्ब असतो. लक्षात घ्या, जनरली. तर तिथं ज्यावेळेस तुम्ही एखादं फिनिश मटेरियल
कस्टमर तुम्हाला सांगतो की मला हे मटेरियल हवं आहे. ओके. आणि त्याला कस्टमरच तुम्हाला काय असतं जनरली ड्रॉइंग वगैरे पाठवतो. समजा तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग तुमचं युनिट आहे, तर तुम्हाला कस्टमर ड्रॉइंग पाठवते की तुम्ही कुठले कॉम्पोनंट्स यूज केले पाहिजे, कुठलं फिनिश मटेरियल त्यापासून बनवलं पाहिजे. तर ते जनरली कसं असतं की काही ठिकाणी आपण कस्टमरला त्याचे कॉम्पोनंट मटेरियल देतो आणि कस्टमरकडे जाऊन त्याची असेंब्ली होते. ओके. पण कस्टमरला जे काही असेंब्ली पाहिजे असते त्या फिनिश मटेरियलच्या रिलेटेड म्हणजे त्याला लागणारे कॉम्पोनंटची लिस्ट पाहिजे असते. तर त्या केसमध्ये आपण सेल्स ऑर्डर बॉम्ब यूज करतो, लक्षात घ्या. तसंच आपण इंजिनिअरिंग मध्ये आपण बॉम्ब यूज करतो. जसं की आपल्याला एखादं नवीन डिझाईन करायचं, आपलं इंजिनिअरिंग मॉड्यूल आहे समजा फॉर एक्झाम्पल. ओके. आता पीएलएम मध्ये जनरली ह्या गोष्टी होतात, विच इज अ थर्ड पार्टी सिस्टम. तर त्याच्यामध्ये कसं असतं बघा, इंजिनिअरिंग बॉम्ब म्हणलं किंवा इंजिनिअरिंग डिझाईन म्हणलं आपण, तर काय असतं एक आपण एक ड्रॉइंग बनवतो किंवा आपण एक प्रोडक्ट डिझाईन करतो. तर तो प्रोडक्ट बनवत असताना त्याला जे काही लागणारे कॉम्पोनंट्स असतील त्याची आपण लिस्ट बनवतो. ओके. आता एखादं असेंब्ली आहे, एखादं डिझाईन आहे तुमचं फिनिश मटेरियलचं किंवा एक प्रोडक्टचं, तर त्याला जे काही लागणारे आयटम्स असतील, कॉम्पोनंट्स असतील, त्याची जी काही क्वांटिटी असेल, तर ते आपण इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा यूज करतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर आता एखादं मटेरियल फिनिश मटेरियल आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे आणि त्याचं आपल्याला कॉस्टिंग द्यायचं आहे कुणाला, कस्टमरला, की आता हा पार्ट कितीमध्ये बनला पाहिजे वगैरे. तर आपल्याला ते प्रॉडक्ट कॉस्टिंगमध्ये सुद्धा बिल ऑफ मटेरियल यूज करता येते, लक्षात घ्या. त्यानंतर पर्चेसिंगमध्ये काय हो, तर ज्यावेळेस आपल्याला मटेरियल लागणार असतात कॉम्पोनंट मटेरियल. ओके. तर ते आपल्याला ॲज अ कॉम्पोनंट मटेरियल म्हणजे आपण जनरली कन्सिडर करतो ते रॉ मटेरियल असतील विच आर प्रोक्युर्ड एक्सटर्नली. ओके. तर त्या केसमध्ये आपण काय करतो, ते जे मटेरियल आहे आपण एक्सटर्नली परचेस करतो. ओके. तर ते मटेरियल मॅनेजमेंटमध्ये सुद्धा यूज होणार. त्याचबरोबर वेअरहाऊसमध्ये, कारण ते मटेरियलच्या स्टेजिंगला वगैरे आपल्याला ते मटेरियल्स लागतात. बरोबर. मटेरियल स्टेजिंग करतो म्हणजे काय करतो, तर एका स्टोअर लोकेशनमधून दुसऱ्या स्टोअर लोकेशनला ते मटेरियल पाठवणं. समजा आता मग प्रोडक्शनसाठी मटेरियल स्टेजिंग करायचं आहे, तर रॉ मटेरियलचं जे काही स्टोअर असेल तिथून ते मटेरियल उचलून आपल्याला प्रोडक्शनच्या स्टोअर लोकेशनला घेऊन येणं किंवा प्रोडक्शनच्या शॉप फ्लोअरला घेऊन येणं आणि तिथून ते मटेरियल आपण काय करणार, ते कन्झ्युम करणार, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय आपण ईडब्ल्यूएम मध्ये म्हणा किंवा मटेरियल मॅनेजमेंटमध्ये ते मटेरियल बॉम्ब आपण यूज करणार आहे. त्याचबरोबर मेंटेनन्समध्ये सुद्धा आता जसं असतं की जसा प्रोडक्शनचा बॉम्ब असतो, जसा सेल्स ऑर्डरचा बॉम्ब असतो, जसा कंट्रोलिंगचा म्हणजे कॉस्टिंगचा बॉम्ब असतो, जसा इंजिनिअरिंगचा बॉम्ब असतो, तसंच आपला प्लांट मेंटेनन्सचा सुद्धा बॉम्ब असतो, लक्षात घ्या. म्हणजे प्लांट मेंटेनन्समध्ये मग मटेरियल्स असतील का, तर नाही. तर प्लांट मेंटेनन्समध्ये मी जनरली तुमचं मशीन ॲज अ फिनिश मटेरियल, फिनिश प्रोडक्ट किंवा मशीन ॲज अ ते मटेरियल कन्सिडर केलं जातं. त्याला आपण इक्विपमेंट म्हणतो. ओके. आणि त्याच्या रिलेटेड जे काही त्याचे कॉम्पोनंट्स वगैरे असतील त्याची टोटल लिस्ट, त्याला आपण इक्विपमेंट बॉम्ब म्हणतो, लक्षात घ्या. आणि ते प्लांट मेंटेनन्समध्ये यूज होतं. ओके. त्याचबरोबर आपण आपला प्रोडक्शनमध्ये तर प्रोडक्शन बॉम्ब यूज करतोच, लक्षात घ्या. आणि ते प्रोडक्शन बॉम्बचा जो फर्दर त्याचं ॲप्लिकेशन आहे, की ज्यावेळेस आपण एमआरपी रन करणार, तर तिथं त्याचं जे काही फिनिश मटेरियलचं तर प्लॅनिंग करणारच करणार, पण त्याचं जे काही रिलेटेड डिपेंडंट रिक्वायरमेंट असतील, म्हणजे त्याचे जे काही कॉम्पोनंट, त्याचे सेमी फिनिश मटेरियल, ओके, त्याची असेंब्ली बनवायला जे काही लागणारे डिटेल्स असतील, म्हणजे डिपेंडंट रिक्वायरमेंट, तर ड्युरिंग एमआरपी रन ते एक्सप्लोर करण्यासाठी आपल्याला बिल ऑफ मटेरियल यूज होणार आहे. त्यानंतर जे सेमी फिनिश मटेरियल असेल किंवा फिनिश मटेरियल असेल, तर त्याचं प्लॅन ऑर्डर जनरेशन, ओके, प्रोडक्शन ऑर्डरमध्ये त्याचा आपल्याला यूज होणार, लक्षात घ्या. ओके. तर हे बेसिकली त्याचे ऍप्लिकेशन एरिया आणि हे बॉम्ब तिथं आपल्याला इंटिग्रेट होतो, लक्षात घ्या. आता इथे तुम्ही पाहता बेसिक डेटा काय लागणार आहे, मटेरियल, इक्विपमेंट, डॉक्युमेंट्स, बॉम्ब, राउटिंग, क्लासेस, पीआरटीज, वर्क सेंटर. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं प्रोडक्शनसाठी लागतील, सेल्समध्ये लागतील, कंट्रोलिंगमध्ये लागतील, कारण का आपल्याला कॉस्टिंग वगैरे कॅल्क्युलेट करायला बेसिकली त्या गोष्टी लागणार आहे. ओके. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे बॉम्ब युसेज. ओके. बॉम्ब युसेजमध्ये आपल्याला टीम मेनली कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्शनचा बॉम्ब यूज करत असाल तर तुम्हाला प्रोडक्शनचा बॉम्ब युसेज घ्यायचा आहे. इंजिनिअरिंगचा बॉम्ब यूज करत असाल तर इंजिनिअरिंग बॉम्ब युसेज घ्यायचा आहे. आता बॉम्ब युसेजवरून तुमचं काय असतं, लक्षात घ्या. एक डिफरंट नंबर जनरेट होतो प्रत्येक वेळेस. समजा तुम्ही आता बेसिकली तुम्ही पाहताय की बॉम्ब युसेज काय करतं, तर अलाव करतं आपल्याला सेपरेट बॉम्ब व्हेरियस एरियामध्ये क्रिएट करायला. ओके. आता व्हेरियस एरिया काय असतील, तर प्रोडक्शन, इंजिनिअरिंग, मेंटेनन्स, सेल्स, ओके, कॉस्टिंग. तर हे वेगवेगळे आपले एरिया झाले. आणि ते आपल्याला डिफरन्शिएट जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला डिफरन्शिएट कुठल्या बेसिसवरती करतं सिस्टम, तर बॉम्ब युसेजवर. ओके. तर जसं इथं तुम्ही पाहताय की इंजिनिअरिंग बॉम्ब कंबाईन्स ऑल कंपोनेंट्स ऑफ प्रोडक्ट फ्रॉम इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू अँड कंटेन्स ऑल द टेक्निकल डेटा. म्हणजे आपल्याला इंजिनिअरिंग बॉम्ब क्रिएट करायचं असेल तर इंजिनिअरिंगचा युसेज घेतला पाहिजे आपण. त्यानंतर प्रोडक्शन बॉम्ब जर घेतलं तर त्याच प्रोडक्शन बॉम्ब कुठे यूज होतो, तर मॅन्युफॅक्चरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आपण प्रोडक्शन बॉम्ब यूज करतो. तर तिथं काय करायचं, तो बॉम्ब कशासाठी यूज करायचा, तर
प्रोडक्शन ऑर्डर प्रोसेस करण्यासाठी, म्हणजे प्रोसेस डेटा रिक्वायर्ड फॉर अन असेंब्ली म्हणा, किंवा जे मटेरियलचं तुम्हाला प्रोसेस करायचं आहे, प्रोडक्शन करायचं आहे, तर त्या रिलेटेड आपण काय यूज करणार आहे, प्रोडक्शन बॉम्ब यूज करणार आहे. ओके. आणि ज्या वेळेस आपण डिफरंट युसेज घेऊन बॉम्ब क्रिएट करू सेम मटेरियलचा, तर त्याचा एक डिफरंट नंबर जनरेट होणार, लक्षात घ्या. आणि तो नंबर असतो तुमचा इंटरनल नंबर रेंज. आता हे सिस्टम मध्ये आपण पाहूया कसं तो इंटरनल नंबर रेंज यूज करतो वगैरे. कसा आता बॉम्ब नंबर इंटरनली जनरेट होतो, इंटरनल नंबर रेंजनी जनरेट होतो. ज्यावेळेस आपण बॉम्ब सेव्ह करतो, तर तुम्हाला ज्यावेळेस आपण डिस्प्लेमध्ये जाऊन पाहूया, त्यावेळेस तुम्हाला तो इंटरनल नंबर रेंज जनरेट झालेला असणार आहे त्याचा. तर बॉम्ब युसेज हे वेगवेगळे आहेत, लक्षात घ्या. प्रोडक्शन, इंजिनिअरिंग, मेंटेनन्स, बरोबर, कॉस्टिंग, त्यानंतर हे मटेरियल बॉम्ब आणि सेल्स बॉम्ब. तर हे युसेज त्याच्यानुसार आपल्याला आता त्याच्यानुसार आपल्याला ते बॉम्ब यूज करायचं, लक्षात घ्या. जसं आता आपल्याला प्रोडक्शनसाठी यूज करायचं, तर आपण प्रोडक्शन बॉम्ब घेणार. तर प्रोडक्शन बॉम्बचे जे युसेज आहे एसएपी स्टँडर्डमध्ये ते ऑलवेज 1 असतं. कॉस्टिंगसाठी 3 असतं, इंजिनिअरिंगसाठी 2 असतं, प्लांट मेंटेनन्ससाठी काय असतं, आय थिंक 6 आहे, 6 आहे नाही नाही 6 आहे, आणि सेल्समध्ये 5 आहे, लक्षात घ्या. तर आपण ते सिस्टममध्ये पाहूया. ओके. त्यानंतर आपण बॉम्ब कॅटेगरीज पाहूया. ओके. तर आता बॉम्ब जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल एखाद्या मटेरियलचा, तर त्यासाठी ट्रान्झॅक्शन कोड आहे, लक्षात घ्या, CS01. काय ट्रान्झॅक्शन कोड आहे पहा, CS01. आता समजा तुम्हाला ट्रान्झॅक्शन कोड नाही माहिती आहे, तर तुम्ही काय करणार, मग लॉजिस्टिक्समध्ये जाणार, प्रोडक्शनमध्ये जाणार, मास्टर डेटा, त्यानंतर बिल्स ऑफ मटेरियल, बिल ऑफ मटेरियल, मटेरियल बॉम्ब मला क्रिएट करायचं आहे. ओके. तर आता हा जो पॉईंट आहे, मटेरियल बॉम्ब, डॉक्युमेंट स्ट्रक्चर बॉम्ब, इक्विपमेंट बॉम्ब, फंक्शनल लोकेशन बॉम्ब, ऑर्डर बॉम्ब, WBS बॉम्ब. तर ह्या आहेत, लक्षात घ्या, तुमच्या बॉम्बच्या कॅटेगरीज. ओके. तर बॉम्ब कॅटेगरीज म्हणजे काय हो, तर बेसिकली कसं असतं की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्याचे वेगवेगळे बॉम्ब आहेत, त्यानुसार त्याच्या कॅटेगरीज ह्या बनलेल्या आहेत, लक्षात घ्या. ओके. सो मटेरियल बॉम्ब्स कुठे यूज केले जातात, तर सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये, ज्याचं आपण मॅन्युफॅक्चरिंग करणार, ज्या प्रोडक्टचं आपण मॅन्युफॅक्चरिंग करणार, तर त्याला आपण काय म्हणणार, मटेरियल बॉम्ब. ऑर्डर बॉम्ब हे सेल्स ऑर्डर स्पेसिफिक असणार तुमचा, जो सेल्स ऑर्डर रिलेटेड यूज होणार, लक्षात घ्या. ज्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमर सांगतोय कंपोनंट कुठले यूज करायचे, किंवा कंपोनंट नुसतं कस्टमर घेतोय आणि फिनिश मटेरियल तो त्याच्याकडे बनवतोय, किंवा तो फिनिश मटेरियल पण आपल्याकडे बनवून घेतोय, पण म्हणजे कस्टमर तुम्हाला तिथं सजेस्ट करतोय. डॉक्युमेंट स्ट्रक्चर मध्ये काय असतं बेसिकली, तर तुम्ही जे काही प्रोग्राम बनवलेले आहेत, ड्रॉइंग बनवलेले आहेत, काही तुमचे फोटोग्राफ्स आहेत, ओके, काही वर्क इन्स्ट्रक्शन आहेत, आणि ते तुम्हाला अटॅच करायचे बिल ऑफ मटेरियलमध्ये, तर त्याला आपण काय म्हणणार, डॉक्युमेंट स्ट्रक्चर बॉम्ब, लक्षात घ्या. इक्विपमेंट बॉम्ब बेसिकली हे मेंटेनन्समध्ये यूज होतं. ओके. इथं तुम्ही पाहताय की प्लांट मेंटेनन्स जे मॉड्यूल असतं, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपण इक्विपमेंट बॉम्ब यूज करतो. ओके. आणि ते प्रत्येक इक्विपमेंटला जे काही लागणारे कॉम्पोनंट्स असतील, तर ते तिथं आपण डिफाईन करतो. तसंच फंक्शन लोकेशन बॉम्ब हे बेसिकली मशीनचं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी यूज करतात, लक्षात. ओके. कारण का समजा तुमचा प्लांट एखादा मोठा आहे, तर तुम्हाला कुठल्या लाईनला कुठलं कोणतं वर्क सेंटर आहे, थोडक्यात ते कुठले इक्विपमेंट आहे, तर ते तुम्हाला जर पाहायचं असेल, तर त्यासाठी जनरली आपण फंक्शनल लोकेशन बॉम्ब हे यूज करतो. आता याच्यामध्ये आपल्याला फोकस कशावरती करायचा, तर ऑलवेज मटेरियल बॉम्बवरती करायचं, लक्षात. इथं तुम्ही पाहताय वेगवेगळ्या कॅटेगरीज, जसं की मटेरियल बॉम्ब आहे, ऑर्डर बॉम्ब आहे, डॉक्युमेंट स्ट्रक्चर आहे, फंक्शनल लोकेशन आहे, इक्विपमेंट आहे. ओके. तर आता सिस्टममध्ये जाऊया आपण डिरेक्टली, आणि त्यानंतर तिथं पाहूया. तर आपल्याला काय फोकस कशावरती करायचं आहे पहा, मटेरियल बॉम्ब. तर क्रिएटसाठी काय ट्रान्झॅक्शन आहे, CS01, चेनसाठी CS02, डिस्प्लेसाठी काय असणार आहे, CS03. ओके. तर हे वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत फॉर क्रिएट, चेंज अँड डिस्प्ले. आता आपल्याला समजा एक बॉम्ब क्रिएट करायचा आहे, तर आता माझं जे मटेरियल आहे, लक्षात घ्या, काय मटेरियल आहे, 227, हे माझं मटेरियल आहे, लक्षात घ्या. आणि प्लांट आपल्याला कोणत्या प्लांटमध्ये बॉम्ब क्रिएट करायचा आहे, 1710. ओके. ह्या प्लॅनमध्ये मला ह्या मटेरियलचा बॉम्ब क्रिएट करायचा आहे, म्हणजे बिल ऑफ मटेरियल क्रिएट करायचं आहे. इथं तुम्ही पाहता युसेज, तर इथंच आपण डिफाईन करतो, लक्षात घ्या, की आपल्याला कुठल्या एरिया अंडर बॉम्ब क्रिएट करायचा आहे. तर तुम्ही इथं डिफरंट युसेज पाहताय. प्रोडक्शनसाठी 1 आहे, इंजिनिअरिंगसाठी 2 आहे, युनिव्हर्सल म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशन 3 आहे, म्हणजे दोन्ही तिन्ही कॉम्बिनेशन, जसं तुम्ही इथं पाहताय. हे डॉट प्लस, सॉरी, इथं डॉट 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 डॉट, म्हणजे फक्त हे बॉम्ब कुठे यूज होणार नाही बघा, प्लांट मेंटेनन्स मध्ये यूज होणार नाही, युनिव्हर्सल बॉम्ब, लक्षात घ्या. बाकी सर्व ठिकाणी बॉम्ब तो यूज होणार आहे. प्लस साईन म्हणजे काय, तिथे यूज 100% होणार तुमचा. ओके. त्यानंतर तुम्ही 4 पाहताय, प्लांट मेंटेनन्स, 5 पाहताय, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, आणि कॉस्टिंगसाठी काय पाहताय बा, इथे 6 पाहताय. ओके. तर हे काही युसेजेस आहेत. आता आपल्याला
बॉम्ब युसेज काय घ्यायचं टीम? 1 घ्यायचं. लक्षात घ्या, काय घ्यायचं हो? 1 घ्यायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही इंटर कराल तर तुम्हाला तिथं आयटमचे डिटेल्स मेंटेन करायचे. पण त्या अगोदर आपल्याला कुठल्याही मटेरियलचा जर बिल ऑफ मटेरियल क्रिएट करायचं आहे तर प्री रिक्विजिट काय असणं गरजेचं आहे बाबा सिस्टममध्ये? तर मटेरियल कोड जनरेट केलेला पाहिजे अगोदर. म्हणजे मटेरियल आपल्याला डिफाईन करावं लागतं. लक्षात, त्याला याचाच अर्थ काय? याचं मटेरियल मास्टर म्हणजे व्हॅलिड मटेरियल मास्टर रेकॉर्ड पाहिजे आपल्याला, जर बॉम्ब कुठल्याही मटेरियलचं क्रिएट करायचं असेल तर. ओके, प्लॅनचं कॉन्फिगरेशन झालेलं पाहिजे, म्हणजे प्लॅन्ट सिस्टममध्ये असायला हवा. ओके, युसेज एसएपी स्टँडर्ड मधून मिळेल, म्हणजे ह्या 3 गोष्टी पहा मॅन्डेटरी आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे काय? व्हॅलिड प्रॉम्प्ट डेट, म्हणजे तुम्हाला जो बॉम्ब आहे कधीपासून व्हॅलिड करायचा आहे. ओके, आता इथं तुम्ही पाहता आणखीन एक फील्ड चेंज नंबर. चेंज नंबर काय यूज करायची? समजा तुम्हाला जे काही बिल ऑफ मटेरियलमध्ये चेंजेस करणार आहे फर्दर, म्हणजे पुढं, म्हणजे समजा आज आपण 5 कॉम्पोनंटने हा बॉम्ब क्रिएट केला. एक 6 महिन्यांनी कोणीतरी आलं म्हणलं त्यांनी कॉम्पोनंट आता त्यामधलं 5 मधला एक कॉम्पोनंट चेंज केलाय. ओके, चेंज केलाय किंवा त्याच्या जागी दुसरा रिप्लेस तुम्हाला कॉम्पोनंट ऍड करायचा आहे, किंवा एखादा 5 मध्ये आणखीन एक 6वा कॉम्पोनंट ऍड करायचा आहे. ओके, पण मला परत वर्षांनी 2 वर्षांनी मला रेकॉर्ड पाहिजेत की माझं इनिशियल पहिले 6 महिने कुठला बॉम्ब होता, त्यानंतर चेंज केल्यानंतर कुठले कॉम्पोनंट ऍड झाले, कुठले डिलीट झाले. ओके, हे सर्व तुम्हाला ट्रॅक करता येतं बाय युझिंग चेंज नंबर. त्यालाच म्हणतो इंजिनिअरिंग चेंज मॅनेजमेंट. ओके, तर त्यासाठी तुम्हाला चेंज नंबर पहिल्यांदा क्रिएट करावा लागतो. त्याचे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत CC01, CC02 आणि CC03, तर ते जे काही चेंज नंबर क्रिएट करला त्याच्या अगोदर आपल्याला प्रिव्हियस काहीतरी कॉन्फिगरेशन करायची गरज असते. लक्षात, कॉन्फिगर केल्यानंतर मग तुम्हाला तो चेंज नंबर क्रिएट करता येतो आणि तो चेंज नंबर तुम्हाला घेऊन इथं इनपुट द्यायचा आहे. लक्षात घ्या. आता हे चेंज नंबरचं जे काही इनपुट आहे, ऍट द टाइम ऑफ क्रिएशनला तुम्ही चेंज नंबर ऍड करू शकता, ऍट द टाइम ऑफ चेंजला पण तुम्ही तो चेंज नंबर ऍड करू शकता. डिस्प्लेला पण तुम्हाला जे पाहायचं आहे रिपोर्ट, तर चेंज नंबर तुम्हाला आहे इथं. लक्षात घ्या. ओके, तर आता मी सध्या क्रिएट करतोय. तर माझं जे मटेरियल आहे ते 2 to 7 आहे, प्लांट आहे 1710 आणि युसेज आहे ओव्हर. ठीक आहे, तर हा आता मी काय करतोय, बॉम्ब ह्या मटेरियलचा क्रिएट करतो. आता इथं जे मटेरियल देतोय पहा आपण हेडरला, म्हणजे इनिशियल स्क्रीनला, तर हे हेडर मटेरियल आहे थोडक्यात. याचा आपल्याला बॉम्ब क्रिएट करायचा आहे. ज्यावेळेस आपण इंटर करूया तर इथं सिस्टम तुम्हाला काय विचारतंय, हे एक स्ट्रक्चर लिस्ट तुम्हाला पाहायला मिळते इथं, की इथं तुम्ही आयटमचे नंबर्स पाहताय. ओके, 10, 20, 30, 40 किंवा 1, 2, 3, 100, 200, 300 तुम्ही काही नंबर इथं सेट करू शकता. आणि बाय डिफॉल्ट एसएपी स्टँडर्ड काय आहे तर 10, 20, 30 आहे. आयटम कॅटेगरी आपल्याला पाहायचं काय, आयटम कॅटेगरी काय असतं. त्यानंतर इथं आपण कॉम्पोनंट मेंटेन करतोय, त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला इथं आहे. जर समजा मटेरियल मास्टर ऑलरेडी एक्झिस्ट असेल तर त्याचं डिस्क्रिप्शन ऑटोमॅटिक काय करेल, सिस्टम फेच करेल कुठून, मटेरियल मास्टर रेकॉर्ड होतो. ओके, त्यानंतर त्याची क्वांटिटी आपण देतो आणि त्याचं युनिट ऑफ मेजर देतो. म्हणजे जी बॉम्बची डेफिनेशन आपण म्हणतो, बॉम्ब इज कम्प्लीट फॉर्मली स्ट्रक्चर्ड लिस्ट. तर हे तुमचं स्ट्रक्चर्ड लिस्ट काय, तर ही लिस्ट आहे. लक्षात, अँड द लिस्ट टू मेकअप अ प्रोडक्ट ऑर असेंब्ली. आता प्रोडक्ट कुठला आपला, हा प्रोडक्ट आहे किंवा हे असेंब्ली आपण म्हणू शकतो. तर आणि त्या लिस्ट कंटेन्स म्हणलं तर काय हो, लिस्टमध्ये काय, तर हे कॉम्पोनंट नंबर, कॉम्पोनंट डिस्क्रिप्शन, क्वांटिटी आणि त्याचं युनिट ऑफ मेजर हे डिफाईन करतो आपण बॉम्बमध्ये. लक्षात घ्या. ओके, आता माझं काय होतं, फ्रेम हे काय सेमी फिनिश मटेरियल आहे, पण मी बाय मिस्टेकली काय केलं, ROH घेऊन क्रिएट केलं. आता मला त्याचं मटेरियलचं टाईप चेंज करायचं आहे, तर कसं करणार? तर तुम्हाला त्यासाठी जायचं आहे MM AM ला. कुठं जायचं आहे? MM AM ला. तर चेंज मटेरियल टाईप. तर ह्या मटेरियलचं मटेरियल टाईप पहिलं काय आहे, पहिलं होतं ROH, ते सिस्टम बाय डिफॉल्ट घेऊन जाईल. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, सेमी फिनिश. तर काय घ्यायचं बघा, HALB, हाल, हे सेमी फिनिश मटेरियल घ्यायचं. ठीक आहे, आणि एंटर करा. तर सिस्टम तुमचं एंटर केल्यानंतर ते जे ओल्ड मटेरियल टाईप आहे ते इथे घेऊन आलं आणि एक्झिक्यूट करा. ठीक आहे, एक्झिक्यूट केलात, यू आर, सिस्टम खाली तुम्हाला वॉर्निंग देते, यू आर चेंजिंग मटेरियल टाईप फ्रॉम रॉ मटेरियल टू सेमी फिनिश. ओके, ओव्हरराईट करा ते वॉर्निंग. तर आता जे सेमी फिनिश साठी मटेरियल व्हॅल्युएशन क्लास असतो तो 7900 असतो, तो सिस्टमनं बाय डिफॉल्ट घेऊन आला. ओके, तर हाच आपल्याला व्हॅल्युएशन क्लास टीम हवा आहे. कंटिन्यू करूया आपण. ठीक आहे, तर आपलं काय झालं, मटेरियल टाईप चेंज झालं. लक्षात घ्या. तर आता आपण परत जाऊया MM02 ला. इंटर करा, इंटर करा, इंटर करा. तर इथे तुम्हाला मटेरियल टाईप जर पाहायचं असेल तर इन्फॉर्मेशनला जा. इथे काय आलं, मटेरियल टाईप हा HALB. आपण मटेरियल टाईप सक्सेसफुली चेंज केलं. पण आपल्याला त्याची व्हॅल्यू आपण व्हेरिएबल म्हणजे मुव्हिंग अव्हरेज प्राइस दिली होती, त्यामुळे आता आपल्याला ती व्हॅल्यू त्याची ऍड करायची आहे. तर आता सध्या आपल्याला व्हॅल्यू काय करायची आहे, स्टँडर्ड प्राइस देऊया $100. ठीक आहे, सध्या देऊया काहीतरी. इंटर इंटर करा आणि सेव्ह करा. ओके, म्हणजे सेमी फिनिश मटेरियल आपण परत मटेरियल टाईप चेंज करून घेतला. आता आपल्याला नेक्स्ट आणखीन एक सेमी फिनिश क्रिएट करायसाठी, कुठला हो,
चेन्स ब्रेक असेंब्ली आपण, तर ब्रेक असेंब्ली मी कॉपी करतो आणि 231ला असते मटेरियल, कॉपी करून आपण क्रिएट करूया. ठीक आहे, 231. कारण काय, कुठलं घ्यायचं मटेरियल टाईप, HALB. ठीक आहे, आता करेक्ट घेऊया. इंटर करा, इंटर करा, इंटर करा. ओके, आता हे वॉर्निंग आहे. ठीक आहे, ओव्हरराईट करूया किंवा न्यू एंट्री म्हणून जाऊया, बघूया. हे काढून टाकूया, ह्याची काही गरज नाही आपल्याला, कारण ते रॉ मटेरियलसाठी आपण यूज नाहीच करत. ठीक आहे, तर आपलं ब्रेक असेंब्ली फॉर बायसिकल डिस्क्रिप्शन आपण चेंज केलं. तर हे पण माझं काय HALBचं आहे, लक्षात घ्या. ओके, आता HALB मटेरियल म्हणल्यावर याचं मटेरियल टाईप काय असणार हो, सॉरी प्रोक्युरमेंट टाईप काय असणार, एक्स असेल फॉर एक्झाम्पल, लक्षात घ्या. ओके, आता याचं जे प्राइस आहे तुम्हाला समजा, आता हे कुठला मटेरियल आहे, ब्रेक असेंब्ली. ओके, ब्रेक असेंब्लीची $10 टाकतो मी प्राइस. ठीक आहे, तर तुम्ही इथं जर पाहाल टीम, आपली जी प्राइस कंट्रोल आहे, कुठला पहा व्हेरिएबल घेतले, पण आपल्याला इथं काय करायचं आहे, चेंज करायचं, स्टँडर्ड घ्यायचं, लक्षात घ्या. ठीक आहे, परत इथे जा कॉस्टिंग मध्ये, अकाउंटिंग 1 मध्ये प्राइस कंट्रोल काय आहे, एस. ठीक आहे, एस घ्यायचं, कारण का सेमी फिनिश मटेरियल आपलं. आता मगाच्या मटेरियलचं आपण बघूया. जनरली सिस्टम काय करतं पहा, प्राइस कंट्रोल चेंज करू देत नाही. एकदा आपण घेतलं ना, 232 आला याचा मटेरियल कोड. ठीक आहे, आणि ज्या जनरली काय मी सांगितलं तुम्हाला, प्राइस कंट्रोल चेंज करता येत नाही. तर आपण काय करूया, चेंज मटेरियलला जाऊया आणि 31 वाल्या मटेरियलचं प्राइस कंट्रोल पाहूया काय आहे ते. अकाउंटिंग 1 मध्ये 20 आहे पहा, तर ते आपण चेंज करूया, स्टँडर्ड प्राइस. ठीक आहे, आणखीन काय चेंज करायचं होतं. ठीक आहे, व्हॅल्युएशन क्लास बरोबर आलेला आहे, आणि आपल्याला प्रोक्युरमेंट टाईप पण चेंज करायचं होतं. प्रोक्युरमेंट टाईप कुठं आहे, MRP 2 मध्ये. एफच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, टीम एक्स घ्यायचं, कारण काही मटेरियल मी बाहेरून पण परचेस करू शकतो किंवा इन हाऊस पण बनवू शकतो. जनरली सेमी फिनिशसाठी यूज करतो आपण. ओके, आणि सेव्ह करू. ठीक आहे, तर आता करेक्ट त्याचे पॅरामीटर आपण मेंटेन केले. तर हे आपले झाले सेमी फिनिश मटेरियल क्रिएटेड. आता राहिले कुठले हो, हा एक राहिला आणि हा एक राहिला. ओके, आणि त्यानंतर आपल्याला अदर पार्ट्स, आणि आय थिंक हे सेमी फिनिशसाठी पण कुठले कॉम्पोनंट लागतात ते आपल्याला डिफाईन करावं लागतं. ओके, पण आता आज नको करायला, आपण जस्ट याचा बॉम्ब बनवतो, क्रिएट करतो. तर आपण काय करूया, अदर पार्ट्स आणि कुठलं राहिलं आपलं, चेन स्प्रॉकेट, हे क्रिएट करूया. तर त्यासाठी आपण रॉ मटेरियल घेऊया. कुठलं रॉ मटेरियल आपल्याकडे, तर 229 आहे फॉर एक्झाम्पल, किंवा 230 आहे. ठीक आहे, परत कुठे जायचं आपल्याला, क्रिएट मटेरियलला इमिडिएटली 230. ओके, आणि मटेरियल टाईप काय घेणार, ROH घेणार. इंटर करा, इंटर करा. आता MRP प्रोफाईल काढून टाकले, कंटिन्यू करा. ओके, न्यू एंट्री म्हणा आणि हे काढून टाका. ठीक आहे, इथं आपल्याला चेन स्प्रॉकेट फॉर बायसिकल हे मी क्रिएट करतो. ठीक आहे, आता हे ROH घेतल्यामुळे काय आलो, बाय डिफॉल्ट F आलं. ठीक आहे, काही विषय नाही. 2 दिवस देऊया प्लॅन डिलिव्हरी टाइम. ओके, आता व्हॅल्युएशन चेन स्प्रॉकेटची प्राइस आपली $15 असणार आहे का, साधारणतः असं म्हणूया आपण, $5 फॉर एक्झाम्पल, हे अंदाजे प्राइस घेतो. ठीक आहे ना. नेक्स्ट एक मटेरियल राहिलं आता, 233 कोड आला त्याचा. काय आला कोड, 233. नेक्स्ट लास्ट वाला मटेरियल राहिलं अदर पार्ट्स, त्याला आपण कॉपी करून परत बनवूया. ओके, न्यू एंट्री म्हणा, हे काढून टाका. अदर पार्ट्स, अदर पार्ट्स फॉर बायसिकल. तुम्ही कॉपी करून बनवत असल्यामुळे तुम्हाला इथं काही फील्ड बाय डिफॉल्ट येताना दिसत आहे. ठीक आहे, तर आता अदर पार्ट्सचे प्राइस घेऊया $20 फॉर एक्झाम्पल, सर्व. ठीक आहे, तर मी आणखीन एक मटेरियल क्रिएट केलं, ज्याचा नंबर आहे 234. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काय केले हो, सर्व मटेरियल्स हे क्रिएट केले. आता हे जे काही मटेरियल्स आहेत, आपल्याला काय करायचे टीम, कॉपी करायचे ॲज इट इज आणि इथं पेस्ट करायचे बॉम्ब. ओके, आता सध्या आपण आयटम कॅटेगरी काय घेऊया, एल घेऊया. एल म्हणजे स्टॉक आयटम. आता हे काय आहे ते पाहूया. एल काय असतं, एन काय आहे, आर काय आहे, टी काय असतं, ओके, डी काय असतं वगैरे, हे आपण पाहूया. तर सध्या मी एल घेतोय.
ओके. आणि याची जी क्वांटिटी दिलेली आहे पहा, क्वांटिटी तुम्ही इथं पाहताय 215 समथिंग. ती कॉपी करूया ॲज इट इज आणि इथं पेस्ट करूया. ठीक आहे. आणि एंटर करा. सिस्टम युनिट ऑफ मेजर डिस्क्रिप्शन वगैरे मेटल मास्टर रेकॉर्डवरून कॉपी करून घेऊ. ठीक आहे. तर आपण काय केली, स्ट्रक्चर लिस्ट प्रिपेअर केली बिल ऑफ मटेरियलसाठी. आणि त्यानंतर काय करायचं, जस्ट सेव्ह करायचं. तर अशा पद्धतीने आपण काय केलं टीम, एक बिल ऑफ मटेरियल क्रिएट केलं. ओके. म्हणजे आता आपण बिल ऑफ मटेरियल कुठला क्रिएट केला हो, प्रोडक्शनसाठी.